नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? लीला ही आजी भेटायला आली असते. लीलामुळे आजी जेवण करायला लागते. मग दोघी गप्पा मारतात. तर आजी लीलाला बोलतात, मला माफ कर, माझ्या अभिराममुळे तुला खूप त्रास झाला आहे. तर लीला बोलते, कसला त्रास? तर आजी बोलते, अभिरामने तुझ्याशी लग्न तोडलं. तुला सर्वांनी घालून पाडून बोलले, त्यासाठी मी माफी मागते. तर लीला बोलते, हे जे मला त्रास देतात ही गोष्ट खरी आहे, पण लग्न तोडल्यामुळे मला काही त्रास झाला नाही. उलट मी या बंधनातून सुटले. मला फ्रीपणे जगायला मिळाले. कारण हे जे इतके परफेक्ट आहे आणि मी अशी वेंदडी, आमची जोडी जमली नसती, म्हणून मला खुशीच झाली आहे. तर आजी बोलते, मी काल आले होते तेव्हा तुझा चेहरा पडलेला होता. तर लीला बोलते, का? माझी आई बिमार होती ना, म्हणून आम्हा सर्वांना तिचे टेन्शन आले होते. आजी बोलते, तुला खरंच त्रास नाही झाला? तर लीला बोलते, हो. आणि लीला आजीला हळदीच्या दिवशीचा घडलेला प्रकार सांगते आणि बोलते, मीच एजेला म्हटलं होतं मला हे लग्न नाही करायचं आहे म्हणून. तर एजे हे लग्न माझ्यासाठी तोडलं आहे हे ऐकून आजीच्या जीवात जीव येतो. आणि आजी बोलते, हे खरं आहे, माझ्या अभिरामने तुझ्यासाठी हे लग्न तोडलं का? हे ऐकून आजी आजी लीलाला थांब बोलते आणि आजी एजेकडे जाते. एजेला माफी मागते आणि बोलते, अभिराम, मला माफ कर. मी तुला काही काही बोलली. तुला एजे लीलासोबत लग्न तोडलं त्यासाठी मी काही काही बोलली. लीलाने मला सर्व स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्यामुळे मी तुलाच दोष देत होती. त्यासाठी मला माफ कर. एजे बोलतो, अगं आई, तू माझी माफी मागू नको आणि टेन्शन तर घेऊ नको. तब्येतीकडे लक्ष दे. तर आजी बोलते, मी आता खुश आहे. माझ्या डोक्यावरचं टेन्शन मिटलं आहे, असं बोलते. आणि आजी आत येते. इकडे लीला घरी जायला निघाली असते. तेव्हा तिन्ही सुना लीलासमोर येतात आणि लीलाला विचारतात, आजीला तू असं काय बोलली की आजी इतक्या खुश दिसत आहे? तर लीला बोलते, मी आजीला हळदीच्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. म्हणून तर इकडे दुर्गाला घाम सुटतो. आणि बोलते, आता हे जे आम्हाला सोडणार नाही. पण लीला त्यांच्याकडे पाहून हसते आणि बोलते, तुमच्याबद्दल काही सांगितलं नाही आहे, फक्त लग्न का मोडलं हे सांगितलं. तेव्हा या तिन्ही सुनांच्या जीवात जीव येतो. मग लीला निघायला जाते. तर आजी अंतराच्या फोटोजवळ जाऊन अंतराची माफी मागते आणि अंतराची साडी लीलाला द्यायसाठी ठरवते. इकडे लीला आजीचा आशीर्वाद घ्यायला येते आणि बोलते, तुम्ही मला जेव्हा पण कॉल करा, मी तेव्हा येईल, लगेच येईल. तर आजी बोलते, मग माझ्यासाठी ही साडी अंतराची पहिली साडी आहे. ही मला तुला द्यावीशी वाटली मैत्रीच्या नात्याने. लीला एजेच्या विचाराने ती साडी घ्यायला नकार देते. पण आजी जबरदस्ती लीलाला साडी देते आणि आत्ता घालून दाखव अशी जिद्द करते. तर दोघी आतमध्ये जातात. एजे आपल्या रूममध्ये येतो. त्याला अंतराचं कपाट उघडं दिसतं. त्यात एक साडी दिसत नाही. तो तिन्ही सुनांना बोलावतो आणि विचारतो, अंतराच्या कपाटून साडी कोणी काढली? तर दुर्गा बोलते, आम्ही तर खालीच आहो. वर कोणी गेलं नाही आणि गेलो तरी आम्ही अंतराईच्या वस्तूला हात लावत नाही. इकडे आजी येतात आणि बोलतात, साडी मी काढली आहे लीलाला द्यायसाठी. तर एजे बोलतो, पण का? आजी बोलते, मला द्यावीशी वाटली म्हणून. असा काहीसा एपिसोड आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.